श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना. शिवपुराणातील कथा. एक पारधी जंगलात सावज शोधण्याकरता झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला, परंतु त्याला शिकार गवसली नाही. सायंकाळी हरणाचा एक कलप तेथे पाणी पिण्याकरता आला. पारधी बाण सोडणार तेवढ्यात त्यातील एक हरीण पुढे येऊन पारध्याला म्हणाला, "ए पारध्या, तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटल आहे, परंतु मी तुला एक विनंती करतो. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे. माझी कर्तव्ये मला पार पाडू दे." हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्याची विनंती मान्य केली. दूरवरून मंदिरातील घंटाचे आवाज येत होते. ओम नमः शिवाय कानावर येत होते. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. सहज चाळा म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता. त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पानं पडत होती. नकळत का होईना त्या पारध्याच्या हातून शिव उपासना घडली. हरीण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटले की आता मला मार, मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे. तेव्हा लगेच हरीण पुढे आली आणि तिने म्हटले, त्यांना नको, मला मार, मला माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे. तरी हरणाची लहान पिल्ले पुढे आली आणि म्हणाली, आईला नको, आम्हाला मार, आम्हाला आमचे पुत्रधर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे. हे पाहता पारध्याच्या मनात विचार आला की प्राणी मात्र असून देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाही, तर मी माझ्या मानवधर्म धर्म का सोडू. त्याने सर्वांना जीवदान दिले. देवादिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर व पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला. सर्वांचा उद्धार केला. हरणीला मृग नक्षत्र म्हणून व व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमीकरता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयास घडला होता तो दिवस महाशिवरात्रीचा होता. एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकराला विचार, असे कोणते श्रेष्ठ सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यूलोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल. उत्तरादाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली. एका गावात एक शिकारी राहत होता. मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पोषण करत असे. तो सावकाराचा कर्जदार होता. त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते. त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैद्य बनवले. योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती. शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला. चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली. सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले. शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला. आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला, पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान-भुकेने व्याकुळ झाला होता. शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचाण बांधू लागला. बेलवृक्षाला खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते. शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते. मचाण बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या. याप्रमाणे दिवसभर उपाशी शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्या करवी शिवलिंगावर बेलपत्रेही वाहिले गेले. एका पहरानंतर एक गर्भिणी हरीण तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली. शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता. तितक्यात ती हरणी बोलली, मी गर्भिणी आहे. एकाच वेळी 2 जीवांची हत्या करशील हे योग्य नाही. मी आपल्या पिल्लाला जन्म देईन, लवकरच तुझ्या समोर येईन, तेव्हा तू मला मार. शिकारीने धनुष्य बाजूला आणि हरणी झाडाआड लुप्त झाली. काही वेळाने दुसरी हरणी तिथून निघाली. शिकाऱ्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने तिच्यावर नेम साधला. हे बघून त्या हरणीने त्याला सांगितले की हे पारधी, मी कामातुरविरहीन आहे. आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्या जवळ येईन. शिकारीने तिलाही जाऊ दिले. 2दा शिकार हातातून गेल्यावर तो चिंतित झाला. तेवढ्यात एक हरणी आपल्या पिल्लासोबत तिथून निघाली. शिकारीला जणू सुवर्ण संधीच मिळाली. त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरीण बोलली, हे पारधी, माझ्या पिल्लाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते. यावेळी तू मला मारू नकोस. शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. याआधी मी 2दा शिकार गमावली आहे. माझी मुले तहान-भुकेने व्याकुळ झाले असतील. उत्तरादाखल हरणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलाची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे. त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेच परत येईन.
हरणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली. त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता. काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता. आता त्या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला, पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दीनवाण्या स्वरात म्हणाला, हे पारधी, जर तू माझ्या आधी 3 हरिणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस. म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवदान दिले असतील तर मला काही क्षणासाठी जीवदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल. मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्री घटनाचक्र आले. त्याने सर्व कथा मुग्राला ऐकवली. तेव्हा मुग्राने सांगितले, माझ्या तिन्ही पत्नी तिथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत. मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाही. त्यामुळे तू मला जाऊ दे. मी त्यांच्या समवेत तुझ्याबरोबर हजर होतो. उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकाऱ्या हिंसक हृदयाचे निर्मळ हृदयात परिवर्तन झाले होते. धनुष्य त्याच्या हातातून निसटला. शिवाचे त्याच्या हृदयात बदल घडवून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला. थोड्याच वेळात मुग्र परिवार शिकाऱ्यासमोर आला. त्या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. शिकाऱ्याने त्याला न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले. देवलोकातील समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची परिणती झाल्याबरोबर देवदेवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिकारी तसे मुग्र परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.